नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. पुणे शहरात जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या सहकार्याने 4 ठिकाणी आठवडी बाजार सुरू होणार आहे, ज्यामुळे पुणेकरांना शेतकऱ्यांपासून थेट ताजा सेंद्रिय भाजीपाला आणि फळांचा लाभ होणार आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन, बालेवाडी या ठिकाणची जागा आठवडी बाजारासाठी निवडण्यात आली आहे. तसेच पुढील 2 महिन्यांत हे सर्व बाजार सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे. राज्य सरकारने सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जालना येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाची शासकीय खरेदी बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे राज्य सरकारने बंद असलेली सोयाबीन, कापूस आणि तूरची खरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जालनाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यवतमाळातील तूर डाळीला मोठी मागणी आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील तूरही देशभरात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. याशिवाय तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. प्रत्यक्षात विदेशातूनही तूरडाळ आयात केली जात आहे. याचवेळी कर्नाटकातही तुरीचे उत्पादन वाढवलंय. याचा परिणाम राज्यातील बाजारावर झालाय. 2 महिन्यांत तुरीचे दर क्विंटल मागे तब्बल 4,000 घसरले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात पीक विमा पडणार नाही तोपर्यंत माघार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत बीड जिल्हा अखिल भारतीय किसान सभेकडून विमा कंपनी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केलंय. खरीपातील विविध पिकांची विमा शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे भरला. हंगामात सततचा पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. यामुळे बऱ्याच ठिकाणची पिके पाण्यात गेली. त्याच्या व्यतिरिक्त तक्रारी विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी केल्या. मात्र अद्याप देखील हजारो बाधित शेतकऱ्यांना पीक विमा पदरात पडलेला नाही. यामुळेच हे आंदोलन सुरू केलंय. जालन्यात आंब्याच्या झाडांना मोहर फुटलाय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आनंदी झाले आहेत. आंब्याला मुबलक पाणी आणि फळे धरण्यासाठी पोषक परिस्थिती असल्यानं यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा लागून राहिली आहे. आंब्याच्या झाडांना यंदा मोठ्या प्रमाणात मोहर फुटला असून आंब्यांच्या उत्पन्नात यंदा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान हवामानाने साथ दिल्यास लवकरच आंब्याची गोड सर्वांना चाखायला मिळणार, अशी आशा व्यक्त केली जाते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने गांधी भवन कोथरूड येथे 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्राहकांना थेट उत्पादकांकडून ताज्या दर्जेदार संत्र्यांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात नागपूर, अमरावती आणि विदर्भातील शेतकरी आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे संत्रा प्रेमींनी बाजारभावापेक्षा उत्तम दरात आणि दर्जेदार माल मिळणार आहे. मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी माहिती देताना सांगितले की या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल आणि ग्राहकांनाही ताजे चविष्ट संत्रे मिळतील. इंदापूर तालुक्यात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून वाढत्या उन्हापासून ड्रॅगन फळांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. पॉली हाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेड नेटचा वापर सध्या शेतकरी करताना दिसत आहेत. यामुळेच ड्रॅगन फळांचे उन्हापासून संरक्षण होते. अमरावती शहराच्या सायन्स कोर मैदानात 5 दिवसीय कृषी महोत्सव चालू आहे. या ठिकाणी दररोज हजारो शेतकरी हजेरी लावत आहेत. मात्र येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. सरकारचे अयोग्य धोरण, सरकारचं आयात निर्यात धोरण, शेतमालाला हमीभाव, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमाबाबत शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केल्यानं या शेतकऱ्यानं संताप व्यक्त केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सध्याची शेतकऱ्यांची स्थिती या शेतकऱ्यानं सत्य पद्धतीनं मांडली आहे. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.